जर तुम्ही वजन कमी करत असाल तर हा नाश्ता तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा बनवू शकता. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी होताना तुमच्या शरीरातली जर ताकद कमी होत असेल तर यामुळे तुम्हाला ताकद हाय प्रोटीन यापासून भेटू शकतं. तर त्यासाठी 1 वाटी मोड आलेलं मूग मी इथे घेतलेले, छोटी वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी मी पोहे भिजवून घेतलेले, अर्धी वाटी मी इथे दही घेतलेले, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर लागणार आहे. हे सगळं साहित्य इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण डोशाला वाटून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे इथे वाटून घ्यायचं आहे. आता मी थोडं थोडं करून हे वाटून घेणार आहे. इथे बघू शकता आणि हे डोशाचं पीठ जे आपण बनवून घेतले ते एकदम बारीक असं वाटायचं, जसं आपण डोशासाठी वाटून घेतोय अगदी तसंच वाटून घ्यायचं आहे आणि हे घट्ट ठेवायचं आहे, पातळ अजिबात करायचं नाही आहे. नंतर ना चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 15-20 मिनटं हे आपल्याला भिजायला ठेवायचं आहे. का? आपण यामध्ये रवा घातलेला आहे, रवा जरासा फुलला जातो, त्यामुळे आपल्याला हे 15-20 मिनटं असंच ठेवायचं. 15-20 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता डोशाचे जे आपलं बॅटर आहे ते असं वरती जरासं फुलून आलेलं आहे. नंतर व्यवस्थित हलवून घ्या आणि आपल्याला डोसा बनवायला घ्यायचा आहे. त्या अगोदर पॅन गरम करायला ठेवा, व्यवस्थित तेल ग्रीस करून घ्या पॅनला आणि जसं आपण डोसाचं पीठ पसरून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा पीठ पसरून घ्यायचं आहे. थोडंसं ते आपल्याला जाड ठेवायचं आहे, कारण मूग हे चिकट असतात त्यामुळे ते चिटकण्याची शक्यता असते. दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यायचा खरपूस. चटणीबरोबर, दह्याबरोबर किंवा तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर ही डोसा भाजी खाऊ शकता.